श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे. तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे, येणाऱ्या 10 जुलैला गुरुपौर्णिमा आहे. आपल्या सगळ्या स्वामी भक्तांसाठी अतिशय महत्त्वाचा दिवस आहे. गुरुपौर्णिमा हा दिवस फक्त आपले जे गुरु आहे, म्हणजे आपण ज्यांचा आदर्श घेतो, आपल्या आयुष्यामध्ये जसे आपले आईवडील, शिक्षक, तसेच आपला भगवंतसुद्धा आपला गुरुच असतो. तर गुरुपौर्णिमा हा आपल्या गुरूंना समर्पित करणारा, गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा दिवस म्हणून साजरा केला जातो. तर स्वामी महाराज हे सर्व स्वामी भक्तांचे गुरुच आहेत. ते जर आयुष्यामध्ये नसते तर आपलं काय झालं असतं हे आपण कल्पनासुद्धा करू शकत नाही. कारण स्वामी महाराज हेच करता करविता आहेत. कारण स्वामी महाराज हे त्यांच्या भक्तांच्या पाठीशी आहेत आणि त्यांनी त्यांच्या भक्तांचं आयुष्य पूर्ण बदलून टाकलेलं आहे. स्वामींची जो सेवा करतो ना, म्हणजे बघा, जो स्वामी भक्त आहे त्याला माहिती आहे, जो स्वामींची सेवा करतो, ज्या व्यक्ती स्वामी महाराजांचे अखंड नामस्मरण करतो, म्हणजे ज्याच्या मुखामध्ये सतत स्वामींचे नाम असते, त्याला महाराज आयुष्यभर जपतात. त्याची आयुष्यभर महाराज साथ देत असतात. आता आषाढी पौर्णिमेनंतर आपण गुरुच पौर्णिमा साजरी करत असतो. आता ही पौर्णिमा मध्य बुधवारी उत्तर रात्री लागत आहे. म्हणजे बुधवारची रात्र संपून जेव्हा 12 वाजल्यानंतर गुरुवार सुरू होतो, तेव्हा 1:37 गुरुपौर्णिमा सुरू होते. आणि गुरुवारी उत्तर रात्री म्हणजे गुरुवारचा दिवस जेव्हा संपतो ना, तेव्हा गुरुवारचा दिवस रात्री 12 नंतरचा 2:07 गुरुपौर्णिमा संपते. मग आता गुरुवारी संपूर्ण दिवस जर पौर्णिमा असणार आहे, तर सत्यनारायण हे आपल्याला गुरुवारीसुद्धा करता येते. म्हणजे करायचंच आहे. गुरुवार मुळातच गुरूंचा वार आहे आणि गुरुपौर्णिमा पण योगायोगाने त्याच दिवशी आलेली आहे. म्हणून हा इतका सोन्याचा योग आपल्यासाठी जुळून आलेला आहे. ह्या दिवशी जेवढी स्वामी महाराजांची सेवा होईल तेवढी करा. आता सगळ्यात महत्त्वाचं काय, तर आपल्याला गुरुपौर्णिमा साजरी कशी करायची ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आणि महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक कसा करणार ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. सगळ्यात आधी सकाळी उठून स्वतःचं आवरून घ्यायचं. म्हणजे नेहमीचे आपले जे नित्यक्रमे असतात ती आठवून घ्यायची. घरातील सगळी स्वच्छता करून घ्यायची आणि म्हणजे मग तुम्ही सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठून अगदी 3, 3:30, 4, 4:30, 5, 7, 8, 9, 10पर्यंत तुम्हाला महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे. आता ज्यांनी नवीन मूर्ती आणलेली आहे त्यांनी काय करायचं आहे, आता आपल्याला मूर्ती तर नवीन आहे, मूर्तीची प्राणप्रतिष्ठा कशी करायची, तर आता मी तुम्हाला सांगणार आहे कसं. म्हणजे बघा, मूर्ती तर मूर्तीच असणार आहे, पण त्याच्यामध्ये ना आपल्याला प्राण आणायचा आहे. तर सगळ्यात आधी लवकर उठून आपल्याला मुख्य दरवाजावर हळदीचं लेपन करून मुख्य दरवाजावर सुंदर सुशोभित करायचं आहे. घरातलं झाडझूड वगैरे सगळं स्वच्छता करून फरशी वगैरे पुसून महाराजांसमोर बसावं. गुरुवार असल्यामुळे, गुरुपौर्णिमा असल्यामुळे जर शक्य असेल तर आपल्याला पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे. आणि जर शक्य नसेल किंवा तुमच्याकडे उपलब्ध नसेल तर कुठल्याही रंगाचे कपडे किंवा वस्त्र परिधान केले तर चालेल, पण काळा कपडा सोडू नका. कारण हिंदू धर्मामध्ये कुठल्याही पूजेसाठी काळा रंग हा निषिद्ध मानला गेलेला आहे. आणि महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करावा तर गुरुवार असतो तेव्हा 108 वेळा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या पद्धतीने अभिषेक करतो. पण गुरुपौर्णिमेच्या दिवशी सगळ्यात आधी सुशोभीकरणात महाराजांना बघा, सुशोभीकरण आपण देवांसाठी म्हणजे असं आपण सजवतो ना, त्यात महाराजांना काहीही इंटरेस्ट म्हणजे रस नाही आहे. कारण सुशोभीकरणापेक्षा माणूस म्हणून तुम्ही कसे आहात, तुमची वागणूक, तुमचे आचरण कसे आहे हे महाराज बघत असतात. तर डेकोरेशन म्हणजे सुशोभीकरणात करावं, पण सेवेकडे ना आपलं जास्त लक्ष असायला पाहिजे. कारण त्या दिवशी ना आपल्याला खूप कामाचा व्याप असणार आहे. तर महाराजांची मूर्ती ठेवायची आहे अभिषेक पात्रामध्ये. ते म्हणजे एक स्वच्छ ताटात स्वच्छ देवाचा जो ताम्हण असतो ते ठेवावी, खाली महाराजांची त्यात मूर्ती ठेवावी. आणि मग तुम्ही पंचामृताने म्हणा, दह्याने म्हणा, तुपाने म्हणा, हळदीने म्हणा किंवा चंदनाने करा, जे तुमच्याकडे उपलब्ध आहे त्याने तुम्हाला महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे. अगदी साध्या पाण्याने जरी अभिषेक केला ना तरी चालेल, पण अभिषेक करत असताना
मूर्तीवर अभिषेक करण्याआधी स्वामी महाराजांचं स्वामी स्तवन म्हणावं आणि हे सर्व स्वामी महाराजांच्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आहे. तर अभिषेक करायच्या आधी एकदा स्वामी स्तवन म्हणावं आणि स्वामी स्तवन म्हणत असताना अभिषेक करायची गरज नाही. नंतर गणपती स्तोत्र आपल्याला म्हणायचं आहे. हे म्हणता नसताना महाराजांच्या मूर्तीवर तुम्हाला अभिषेक करायचा आहे आणि दुसरं म्हणजे तुम्हाला 16 वेळा पुरुषसूक्त म्हणायचं आहे. जेव्हा आपण महाराजांची षोडशोपचार पूजा करत असतो ना, तेव्हा 16 वेळा पुरुषसूक्त म्हणायचं आहे. आणि जर तुम्हाला शक्य नसेल तर 1 वेळा तरी म्हटलं तरी चालेल. बघा, 1 वेळा पुरुषसूक्त म्हणायचं आहे, 1 वेळा श्रीसूक्त म्हणायचं आहे आणि 1 वेळा पवमान सूक्त म्हणायचं आहे, जे तुम्हाला स्वामी महाराजांच्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये मिळेल. आणि मग आपल्याला रामरक्षा स्तोत्रसुद्धा म्हणायचं आहे. म्हणजे 1 ते 9 ओव्यापर्यंतच म्हणायचं आहे. त्यानंतर जी फलश्रुती असते ना, ती तुम्हाला म्हणजे वाचण्याची काही आवश्यकता नाही. हे सगळं पठण झाल्यानंतर मूर्ती तामणातून काढून स्वच्छ वस्त्राने पुसून घ्यायची आहे. तिच्या जागेवर तुम्हाला ती मूर्ती ठेवून द्यायची आहे. म्हणजे जिथे आपण मूर्तीला नेहमी ठेवत असतो ना, त्या जागेवर महाराजांची मूर्ती ठेवून द्यायची आहे. आणि नंतर महाराजांच्या मूर्तींना हिना अत्तर, जे स्वामी महाराजांना अतिशय प्रिय होतं, जर तुमच्याकडे उपलब्ध असेल तर स्वामी महाराजांना हिना अत्तर लावायचं आहे. नंतर स्वामींना वस्त्र परिधान करायचे आहे. जर तुमच्याकडे फेटा असेल, माळ असेल, जे काही असेल ते तुम्हाला ते स्वामींना परिधान करायचं आहे. आणि चाफ्याचे फूल, बघा, चाफ्याचे फूल असेल तर ठीक आहे, नाहीतर कुठलेही फूल असेल ते तुम्हाला स्वामींना अर्पण करायचे आहे. हे सर्व करत असताना बघा, हे सर्व आपण पूजा करत असताना अगदी मनापासून श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या नामाचा अखंड जप करायचा आहे. आणि मग नंतर महाराजांना अष्टगंध लावून पूजा करायची आहे. हे सर्व महाराजांसमोर बसून करायचं आहे. आता हे सगळं करून झाल्यावर आपल्याला आरती करायची आहे. तुम्ही मग नंतर तुम्ही महाराजांची आरती करू शकता, दत्ताची आरती करू शकता किंवा अगदी गणपती बाप्पाची आरती म्हटली तरीही चालेल. हे सगळं करून झाल्यावर महाराजांना नैवेद्य काय करायचं आहे. तर आता बघा, पुन्हा महाराजांना ना तुम्ही अगदी प्रेमाने, भक्तिभावाने जे द्याल ते महाराजांना आवडतं. तर आता महाराजांना पुरणपोळी आवडते, बेसनाचे लाडू आवडतात, खीर आवडते, कांदा भजी आवडते, तुम्हाला माहिती आहे घेवड्याची भाजीसुद्धा महाराजांना खूप आवडायची. तर ह्यापैकी तुमच्याकडे जे असेल तुम्ही महाराजांना अर्पण करू शकता. आणि हे काही नसेल तरी अगदी दूध आणि साखरसुद्धा दिली तरी चालेल. तर अशा प्रकारे ना आपल्याला गुरुपौर्णिमा साजरी करायची आहे. जर तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. व्हिडिओ आवडल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ.